माझी तरुण मित्रांना एक महत्त्वाची विनंती राहील की आपण खेळ करत असताना निश्चितपणे आपली भावना ही चांगल्या विचारातून खेळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। तरुण मुलं खूप उत्साहाने, मी आता सूत्रसंचालन करत असताना एखाद्या राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेवलचं अगदी कॉमेडी जी केली जाते त्याच धर्तीवर त्यांनी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात। याचा अर्थ तुमच्यामध्ये क्रिकेट खूप रुजलं आहे, पण केवळ क्रिकेटवर आपण उभं राहून चालणार नाही। आपल्या स्वतःच्या पायावर पण आपण आपला व्यवसायामध्ये जम बसवला पाहिजे, आपल्या धंद्यात सुद्धा जम बसवला पाहिजे। आपण तिथं कमी पडतोय आणि म्हणून माझी तरुण मित्रांना विनंती राहील, क्रिकेटच्या बरोबर आपण आपल्या जीवनातलं क्रिकेट सुद्धा सुधरवलं पाहिजे आणि त्याला दिशा दिली पाहिजे। ज्या ठिकाणी कुठेही गरज लागली त्या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या बरोबर मी सदैव राहील, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। मी आताच मंगेशशी चर्चा करत असताना सांगितलं की जर मुलांना कुठं एखादं रिझर्वेशन मिळत असेल किंवा शासकीय जमीन कुठं उपलब्ध होत असेल तर जसं आपण कात्रप बाजूला क्रीडा संकुल घेतलंय या बाजूला एखादा क्रीडा संकुल ताबडतोब करू आणि त्यासाठी आमदार निधी सुद्धा किती लागेल तेवढा देण्याचा आपण प्रयत्न करू। मला फक्त जागेचं व्यवस्थित माहिती करून दिली तर तुमच्यासाठी ग्राउंड सुद्धा करण्याची माझी तयारी आहे। आपल्याला विकासाला कुठं पैसा कमी नाही, आपल्या मतदारसंघात मागेल तेवढा पैसा आपण या मतदारसंघात आणलेला आहे। त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने क्रीडांगणं चांगली झाली पाहिजेत। कात्रपला आपण आता तालुका क्रीडा संकुलाच्या बरोबर खूप मोठं एक स्टेडियम सुद्धा बांधतोय, त्याला मागच्या वर्षी 10 कोटी रुपये दिलेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता परत त्याला जवळजवळ 20-25 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करतोय। एक नॅशनल लेवलचं स्टेडियम बदलापूरला करण्याचा प्रयत्न करतोय। त्या भूमिकेतून आपण आपली सुद्धा मानसिकता ठेवली पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्ही तयार व्हाल त्याच टायमाला त्या स्टेडियमचा खरा उपयोग माझ्या मतदारसंघातील तरुण मुलांना होऊ शकेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला अशा पद्धतीने ग्राउंडवर खेळण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध राहू शकेल। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं वाटत असेल व्यायामशाळा पाहिजे, व्यायामशाळेचं साहित्य पाहिजे किंवा अन्य काही तुमच्यासाठी पाहिजेत असेल, फक्त एकच आहे, माझ्याकडून भांडणं देत नाही। मी कुठेही तरुणांना सांगतो भांडणामध्ये तुम्ही जाण्याचा कधीच प्रयत्न करू नका, चांगल्या विचारातून घडा। जिथं काही कमी पडेल तिथं माझा वापर करा, निश्चित तुम्हाला यशस्वी होण्यामध्ये कुठेही अडचण राहणार नाही हाच शब्द देतोय। मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू, धन्यवाद साहेब। अत्यंत मार्मिक शब्दामध्ये जेव्हा आम्हाला संबोधन आपण केलं त्याचा मनापासून आभार। तरुणांची पिढी आणि तरुणांची ताकद साहेबांना शाब्दिक शब्दात सांगितले आणि खूप खरंच सांगितलं। क्रिकेटबरोबर तुमचा रोजगार जर वाढला तर तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली लाभेल। साहेबांच्याकडे शुभेच्छा देतोय आणि बोलतोय तुमच्याकडे सामन्याची सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करेन ती राहुल भोईरला या सामन्याचे वैद्यसंपूर्ण एकदा सुरुवात करेन। थँक्यू सो मच। थँक्यू सर। तर मला पहिला चेंडू पर्यंत तुझा टेकअप होतोय, मात्र जागेवरून खेळायचा प्रयत्न होता। तर पहिलं चेंडू डॉट फेकला। आपण सामना बघतो मैदानावरती विक्रुल 11 विपक्ष या दरम्यान मैदानावरती एक बाजू बदलापूरमध्ये सातत्याने इलेक्शनमध्ये आमचे सर्व आयोजक असतील, त्याच्यामध्ये चेतनदा दुवा सुद्धा खेळतील। सातत्याने एक चांगले व्यक्तिमत्व आता इलेक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू दरम्यान थोडासा अपडाच्या मनाचा प्रयत्न होता, थोडासा फ्रंट फुटला आले होते मनाचा प्रयत्न, जागा बनतो मात्र चेंडू आणि संपर्क अजिबात येत तोपर्यंत डॉट बॉल। दोन आघाडीच्या पर्यंत पप्पू दुवे आणि विशाल दुवे की विशाल दुवेसाठी प्रत्येक धावेसाठी 50 रुपयाचं पारितोषिक हे आमचे बघितले गेले तर भूषण यांच्याकडे हा चेंडू या दरम्यान किपरच्या पाठी घेऊन काढला। आउटफील्ड पास आहे, चांगल्या प्रकारची सुरुवात या दरम्यान चेंडू वनबॉल रोप भगवा चौकार। दोन चेंडूमध्ये डॉट फेक त्याच्यानंतर सातत्याने चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती पप्पू दुरेच्या माध्यमातून अकाउंट ओपन झाले मैदानावरती 4 धावेने। सेकंड हा चेंडू बिडकवण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक जस्ट होतोपर्यंत सिंगल कंप्लीट। दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंट चेंडू त्याला ठेवली आहे। पहिल्या विकेटचा बदल, पहिला झटका मैदानावरती पप्पू दुरे बॅक टू पॅव्हिलियन। हिंदू हृदय सम्राट आईला बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या। थँक्यू डीजे। आमचे प्रवीणजी दुवे यांच्याकडनं पारितोषिक आला आहे। जर या फलंदाजाने कोणत्याही फलंदाजाने, कारण का चेतनदा दुवे जातात मैदानावरती, जर षटकार मारला तर कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचा। एक सुवर्ण संधी असेल
नक्कीच विषयासाठी सुद्धा मात्र पारितोषिक असेल. त्याच्यानंतर चेतनदा दुबे याच्यावर पारितोषिक असेल, कारण का ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली आहे मी तर म्हणेन चांगलं क्रिकेट दाखवतील. या अनुषंगाने नॉस्ट्राईकला उभे आहेत. हा चेंडू ऑफडाईच मध्ये घ्यायचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक जेल खाली, अजून एक फलंदाज बाद. लाखाची फोर व्हीलर मालिक विराजी मंगेश धुले दादा हाय पोंतर भारी, चेतन धुले दादा हाय पोंतर भारी, मंगेश धुले दादा हाय पोंतर भारी, चेतन धुले दादा हाय पोंतर भारी. स्पर्धा शहरी ग्रामीण विभागाची बाजी होतय, शेतकरी चौकाराची जय हनुमान क्रिकेट संघाची स्पर्धा चुकेली यार गावाची. थँक्यू डीजे. त्यावेळेस घनश्याम मस्कर, नक्कीच गाडगे प्रवीण दुबे यांच्याकडनं जर आज मात्र यांनी सुद्धा मात्र नक्कीच गाडगे प्रवीण दुबे यांच्याकडे पारितोषिक असणार आहे. घनश्यामसाठी जर षटकार जर मला तर कॅश प्राईज आहे 1000 रुपयाचं, कारण का त्यांचा तुम्ही स्टँड बघू शकाल. राहुल द्रविड शॉटवर मात्र यावेळेस थोडीशी आली. नक्कीच चेतनजी जुवे खेळला फलंदाज, तर सातत्याने चांगला क्रिकेट दाखवण्याची गरज यावेळेस एक डावखुराचा फलंदाज, कारण का वन डाऊन साठी गेलेत. बघितले गेले तर तिसरा क्रमांक सातत्याने अतिशय महत्त्वाचा असं मात्र मी बघू शकाल त्यांचा ट्रान्स, कारण का सुरेश राणासारखे यावेळेस उभे आहेत. त्या अनुषंगाने चांगली फलंदाजी करतील का अशा पद झाले होते. हे चेंडू ऑफ ड्राइव्ह घेऊन जबरदस्त क्लास टायमिंग आपल्यातून क्रिकेट मैदानावरती चुरमग क्षेत्रात पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, गुड शॉट. थँक्यू डीजे. आमचे गणेशजी दुबे यांच्याकडनं पारितोषिक आला 1000 रुपयाचा. चौकारासाठी षटक क्रमांक दरम्यान संपलाय पहिलं, कारण पहिली षटक संपला आणि धावसंख्या तब्बल आतापर्यंत येत आहेत 8 धावा धापालकावरती. 8 धावा धापालकावरती षटक क्रमांक संपला. पहिले चला आपण जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण विक्रोली 11 सांगा आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण जास्त वेळ करू नका. फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल, स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल तुम्हाला. 25 मिनिटामध्ये 5 षटक फेकणं अनिवार्य असणार आहे. थँक्यू, धन्यवाद साहेब. किशनजी कदर साहेबांचं तुमचं मनापासून आभार. तसेच आमचे राजाजी पाटील यांचं मनापासून आभार. आपण या स्पर्धेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि आपण आला त्या स्पर्धेत शोभा वाढवलेत, तुमचं मनापासून धन्यवाद साहेब. ना बॅक टू क्रिकेट. थँक्यू. थँक्यू किसनजी कतुरे साहेब. त्याच्यानंतर आमचे राजाजी पाटील, 2 दिग्गज व्यक्ती नक्कीच आपल्या व्यासपीठावरती होते. सातत्याने मित्र मलंगड विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व राजाजी पाटील. तर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं या बदलापूर नगर नवेंद्र कार्यसम्राट आमदार साहेब किसनजी कतोरे, नक्कीच यांनी सुद्धा आपले विचार मांडले. सातत्याने तुम्ही क्रिकेटही घ्या, तुमचा व्यवसाय सुद्धा बघा. या अनुषंगाने त्यांचं मात्र सातत्याने बघितलं तर नवीन नवीन संकल्पना. गणेश मस्कर, घनश्याम मस्कर बघितलं तर त्यांचा स्टँड तुम्ही बघू शकाल. द्रविड सारखे त्यांचा स्टँड आहे, मात्र त्यांची स्टाईल उभा राहण्याची तुम्ही बघू शकाल. सातत्याने विचार जर केला तर चांगल्या प्रकारचा खेळाडू. धावसंख्या धापक होते आतापर्यंत 8 धावा येत आहेत. षटक क्रमांक दुसरा मात्र यावेळी सुरू होतोय. गोलंदाज शशी, लेफ्ट आर्म. हा चेंडू ऑफ ड्राइव्ह घेऊन काढलाय, कव्हरच्या डोक्यावरून सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतो तोपर्यंत मात्र आउटवेल पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. जबरदस्त क्रिकेट, अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. बघायला जमल्याने गावकरी सारीर, लाखाची क्रिकेट स्पर्धा बघायला जमल्याने गावकरी सारीर. जय हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली र. जय हनुमान क्रिकेट. तर 12 धावा धापलकावरती आल्यात, पण चौकारने फक्त, कारण का 3 चौकार आतापर्यंत बघितले. कारण सातत्याने गोलंदाजी मी तर म्हणून थोडीशी खराब होते, कारण का एका बाजूला फलंदाजी चांगली होती. सातत्याने घनश्याम मस्करच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी. सेकंड हा चेंडू ऑनसाईड माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट्समन अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. कमबॅक केला मैदानावरती गोलंदाज शशीच्या माध्यमातून. सामना बघतोय मैदानावरती एका बाजूला विक्रोली पक्ष, एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्वतः संघ आयोजक आहेत. हा चेंडू वन सेकंड ऑनसाईड माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नाही तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबक तब्बल 12 धावा दापालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते यावेळेस दुसरं. की आमचे अक्षय पटेल यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारले तर रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हा चेंडू मात्र मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, चूक होणार नाही. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानावरती बदलापूर संघाला.
त्याच्यानंतर आमचे नवीन फलंदाज 5 म्हणजे गणेश. तुम्ही त्यांचा बघितलं गेलं तर बॉडी लँग्वेज, चेंडू बघितलं गेलं तर चेतनसाठी होता. चेतन आमचे यावेळेस ऑन साईडला मारायचा प्रयत्न, चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाही कारण का बघितलं पहिल्या चेंडूवरती आघात होता चौकाराने. क्लास आपण ट्राय बघितली होती, कव्हर टाईप जबरदस्त आपण क्रिकेट बघितलं होतं. नवीन फलंदाज एक भरपूर चांगलं बॉडी लँग्वेज त्यांचं. गणेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. हा चेंडू फुटवर्कचा अजिबात वापर नाही आहे तोपर्यंत षटक क्रमांक संपलाय. दरम्यान दुसरा 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाखवते फक्त आणि फक्त बदलापूर संघाच्या हातापर्यंत येत आहेत. विचारायचं गेलं तर 12 धावा दाबलकावरती षटक क्रमांक दुसरा संपलाय. चला विक्रुलेले मॅडम जास्त वेळ घेऊ नका, करण दुवे सध्या त्यांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग करा फक्त 25 मिनिटं. या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला षटक क्रमांक 5 फेकणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आपण सामना बघतो मैदानामध्ये अतिशय महत्त्वाचा. दरम्यान थोडंसं मात्र बदलापूर संघ बॅकफुटला गेला कारण का इनेक्शनमध्ये आपण बघतो चंदन दादा दुवे सर्व मात्र यावेळेस आमचे पप्पू दादा दुवे असो सर्वांनी मात्र भरपूर मेहनत घेतली स्पर्धेसाठी. ते सर्व मात्र यावेळेस इनेक्शनमध्ये सातत्याने मात्र यावेळेस चांगला क्रिकेट करण्याचा प्रयत्न. त्यांच्या बाजूला एक विक्रुल 11 सातत्याने मुंबई विभागातील असो घाटकोट विभागातील असो ठाण्यातील काही चांगले खेळाडू आहेत. कारण कुलाकडे शहरी विभागातील आपण सामने बघतोय. व्यावसायिक संघ आहेत सातत्याने आपलं चांगलं क्रिकेट त्या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटलं. तोसा बॅकफुटला कारण की ग्रामीणचा जसा सामना असता कदाचित तर आपल्याला सामन्यामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट अजून पाहायला भेटलं असतं कारण का थोडीशी टप्पा दिली असती, नेट टू नेट फाईटमध्ये दिली असती मैदानामध्ये बदलापूर संघाने. थोडासा बॅकफुटला गेला कारण गोलंदाजी चांगली होती. तर नवीन प्रधान मैदानावरती यावेळेस गणेश गोलंदाज महेशचा वापर केला जाईल. विक्रुल 11 गणेश इरमाळी स्ट्रायकरला फलंदाज यावेळेस सज्ज होत आहेत. तर महेशचा वापर केला जाईल विक्रुल 11 संघाच्या माध्यमातून गणेशसाठी. हा चेंडू फुटवर्कचा जबरदस्त वापर केला होता मात्र लिडिंग एज फलंदाज बाद. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. राहुल आपले सिंगर मैदानात आले आहेत. असं वाटतं की पुण्याचा कृष्णा सातपुते आला की काय असं वाटतं मला. बॅटची पोझिशन बघा, खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल बदलापूर बॉयजकडनं. चांगलं क्रिकेट पाहायला भेटेलच मात्र यावेळेस त्यांचा स्टान तुम्ही बघू शकाल उभे कसा राहिले एकदम वेगळ्या शैलीने. हा चेंडू बीट करण्याचा प्रयत्न होता. राहुल असं वाटतं की सर्वांना बॅटिंग येईल असं वाटतंय मला कारण एकामेकाने पर्यंत बाद होतात. बघितलं गेलं तर यावेळेस जर एखाद्या वेळेस ग्रामीण सायकल संघ असतात तर थोडीशी आपल्याला जास्त पाहायला भेटले कारण का यावेळेस कारण का खुल्या गती कारण विक्रुल 11 मध्ये चांगले खेळाडू आहेत कारण का घाटकोपर असो बघितलं गेलं तर ठाणा असो या विभागातील नवी मुंबई असो या विभागातील चांगले खेळाडू आहेत. सध्या तरी मात्र थोडंसं यावेळेस जास्तीत जास्त सर्वांना फलंदाजी भेटेल या अनुषंगाने हरकत नाही आहे. एन्जॉय करायचे. जर एखाद्या वेळेस 11 खेळाडू जर बाद झाले 10 तर आपण 12व्याला पण मदतीची संधी द्यायला पाहिजे कारण का या सगळ्या संधी भेटणं गरजेचं असणार आहे. एक सराव तेवढाच होईल कारण का लाईट होईल एकाच आहे या अनुषंगाने. गतीमध्ये मिश्रण दरम्यान सिंगल कंप्लीट डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोपर्यंत एकदा येते. चेतन दादा अजूनही मैदानावरती कारण का एक चौकार दाखवला तर ऑर्डरच्या माध्यमातून असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावसंख्या बनवेल कारण सध्या त्यांना एक चांगला त्यांचा बघितलं तर परिचय आज मात्र इलेक्शनमध्ये सातत्याने भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे या स्पर्धेसाठी. तर यावेळेस एक बघितलं गेलं तर थोडंसं एन्जॉय म्हणून मात्र क्रिकेटला सुद्धा मात्र तेवढं त्यांनी प्राधान्य दिलं आहे. तर धावसंख्या आता पण तब्बल येत आहेत. विचार केलं तर 13 धावा दापालकावरती. चेंज फेस गतीमध्ये मिश्रण दरम्यान मिस टायमिंग शॉट आहे. अजून एक फलंदाज बाद. चेतन दुबे बॅक टू पॅव्हिलियन. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू प्लीज.
एक बंधुराज मैदानाच्या बाहेर तर दुसरे बंधुराज मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस दिनेश दुवे. तर स्ट्रायकरला फलंदाज आहे त्या दरम्यान सुरेश दुवे. भरपूर मोठं नाव दिनेश मधलं सुरेश दुवे. हा चेंडू जागेवर मारण्याचा प्रयत्न होता. अजिबात बघितलं तर फुटवर्कचा वापर नाहीये, कारण का यावेळेस थोडासा बॉडी लँग्वेज बघितलं तर बॉडी लँग्वेजचा जर विचार केला तर जास्तीत जास्त बॉडी लँग्वेज, कारण का दरम्यान त्यामुळे मात्र आमचे मान्यवर नक्कीच आमचे फौजदार साहेब हरीश शंकरराम सकपा यांचं शुभागमन झालंय. त्याच्यानंतर आमचे नितीन सर कदम हे दोन मान्यवर शुभागमन झालंय. तो स्वागत असणारे दुपारी सत्रामध्ये आज चेंडू दरम्यान भरपूर आउटफील्ड पास आहे तोपर्यंत चौकार येतोय. गुड शॉट. तर यापुढचा होणार सामना शिवशक्ती पाळे वर्सेस नक्ष 11 घारिवली. मी विनंती करेन दोन्ही संघांना डीजे माईकचा बेस कमी कर, जरा बेस कमी कर, थोडासा इको दे, पूर्ण बेस कमी कर. आलो चेक, आलो चेक, आलो चेक, थोडंसं अजून बेस कमी कर. आलो चेक, आलो थोडंसं कमी कर अजून. आलो चेक, आलो चेक, आलो चेक. थँक्यू. तर शिवशक्ती पाळे वर्सेस नक्ष 11 घारिवली या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येते. आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल भोयर अतिशय चांगले कॉमेंटेटर, लोकप्रिय कॉमेंटेटर आमचे जगदीश पाटील, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. हा सामना थोडासा आम्ही मनोरंजन म्हणून खेळतोय, कारण आयोजकांना इन ॲक्शनमध्ये पाहायचं होतं आम्हाला, आणि आयोजकांना सांगितलं की आम्ही सुद्धा खेळणार, कारण एका बाजूला योगेश वैद्य हा संघनायक आहे, खूप मोठा संघ आहे. विक्रोलिन्स 11 हा संघ आपण पाहिला तर या संघाचा गाजाबाजा मागच्या 8 वर्षामध्ये क्रिकेटच्या दुनियेमध्ये मुंबई असेल, घाटकोपर असेल किंवा ठाणा परिसर असेल किंवा रायगड असेल या परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा हा संघ आपण पाहतोय. योगेश वैद्य असतील, संदीप यादव असतील, मोनिश सिंग असतील, करण असतील, तुम्हाला टॉम पाहायला मिळेल. या संघामध्ये रोहित पाहायला मिळेल तुम्हाला. खूप चांगला मोठा संघ या मैदानावरती मात्र इन ॲक्शन आयोजकासमोर हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुणे एकदा विनंती, राहुल तुम्हाला थोडासा वेळ घेतो तुमचा. शिवशक्ती पाळी संघाचे संघनायक आणि नक्ष 11 घारिवली संघाच्या संघनायकाला माझी शेवटची विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाशी संपर्क साधा. थँक्यू सो मच राहुल. थँक्यू. तिसरा पण विलंब कमी करा, तर गेम प्ले करायचं. विक्रोली 11 संघ करण दुवे लवकर लावून गेम जरा प्ले करा का सातत्याने. 25 मिनिट स्ट्रिक्टली वाणी का सातत्याने काल सुद्धा उशीर झाला होता. तर आज मात्र लवकर आपण सामने कव्हर करायचा प्रयत्न करून. उद्या तर शेवटचा दिवस आहे, नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला आपल्या खेळपट्टीला पुन्हा एकदा मात्र एक नवीन पुन्हा एकदा सातत्याने विचार केला तर थोडं बनवतं. मात्र यावेळेस जे स्ट्रचअप असतील तेव्हा स्ट्रचअप पुन्हा एकदा काढलं जाते सातत्याने, कारण का शेवटचा उद्या दिवस आहे. संघाचा दिवस सुद्धा शिवजयंती बघितलं तर भरपूर जोमाने पूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने विचार केला तर या शिवजयंतीचं मात्र भरपूर मोठं सातत्याने आयोजन केलं जाईल. भरपूर संख्येने शिवभक्त मात्र यावेळेस रॅल्या सुद्धा काढले जातील. चेंडू शेवटच्या पाचच्या बेस स्क्वॅटच्या माध्यमातून क्षेत्रासोबत कोणच नाही, हे सिंगल कंप्लीट. दरम्यान 2 धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव तर पूर्ण होतीये, पण थोडासा मात्र यावेळेस जास्तीत जास्त बघितलं गेलं तर दम लागला असेल, कारण सातत्याने बघितलं गेलं तर 2 धावा मात्र धावून घ्यायचे मात्र यावेळेस या भरपूर उन्हामध्ये भरपूर प्रमाणात हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतोय स्वेर. राहुल बॉलिंग बघा तुम्ही कशी टाकली जाते, अतिशय चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच हे सिंधुदुर्ग सँडी संदेश आचार्य, जर तुम्ही दोघे खेळाडू आले असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या व्यासपीठाशी. चेंडू दरम्यान मनीष पापे मात्र या दरम्यान गुंतक्षेत्रावरती, कारण का बघितलं तर भरपूर वर्ष उल्हासनगरमध्ये सुद्धा सातत्याने तर उल्हासनगर रहिवाशी होते. आमचे मनीष जवळचे मित्र आहेत मनीष पापे. चेंडू मनीषचा अपडाच्या सिंगलच येणार, कारण जास्त रिक्स उठवणार नाहीये, कारण सर्वांना फलंदाजी पाहिजे त्या अनुषंगाने सिंगल डबल जास्त असते महत्व. 21 धावा दाबालकावरती मनीष पापे कोणत्या बरावरती एक चांगला खेळाडू. दरम्यान हा चेंडू दरम्यान शॉटामध्ये लोअर फुल टॉस साईडला भेटतो, क्षेत्ररक्षक येतोपर्यंत दुसरी बघण्याचा प्रयत्न होतोय. रिक्स उठवली आता तोपर्यंत मात्र यावेळेस जास्तीत जास्त मागा लक्ष होता, कारण का तिकडचा फलंदाज पोहोचतोय का नाही या अनुषंगाने दिनेशवरती जास्तीत जास्त लक्ष ठेवला, सुरेश लक्ष ठेवलं. तोपर्यंत 2 धावा 23 धावा दाबालकावरती. सगळ्यांना चेंडू बॅटिंग करून तोपर्यंत मात्र दरम्यान फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक नाही, धावसंख्येत 24 धावा दाबालकावरती. मात्र मनीष सुद्धा मात्र यावेळेस षटक फेकण्याची संधी लाभली, कारण का मनीषने मी कमी बघितली षटक फेकताना, मात्र यावेळेस आज संधी लाभली मनीष पापेला. चला मात्र शेवटचा अंतिम षटक आहे, थोडंसं तोरा करा आपण, लवकर पिकअप करा सामना. धावसंख्येत फक्त या दरम्यान येतात बघितलं गेलं तर
24 धावा धाबलकावरती. षटक क्रमांक 4 संपलं गेलं. आतापर्यंत बघितलं तर पप्पू दुलाची दोषी फलंदाजी बघितली, विशाळची आपण फलंदाजी बघितली, चेतनदाची फलंदाजी बघितली, नंतर घनश्याम यांनी फलंदाजी केली आहे, गणेश यांनी फलंदाजी केली आहे. बघितलं तर 7व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी भेटली, म्हणजे उर्वरित अजून मात्र 3 खेळाडू असतील. मग फलंदाजी भेटेल का, कारण का 6 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 24 धावा धाबलकावरती आल्यात. तर अंतिम षटक आहे, तर थोडंसं मात्र आपण गेम प्ले करा, जास्त विलंब तुम्ही करू करा. याच्यानंतर भरपूर मोठा आपण सामना बघू शकाल. एक 2 दिग्गज संघ असतील. नक्षीरवन गारिवली विपक्ष शिवशक्ती पाले. बिग फाईट सामना असेल. भरपूर चांगले चांगले खेळाडू आपण बघू शकाल. अंतिम षटक मार्गस्थ असेल. चेंडू दरम्यान ऑफसाईड माझा प्रयत्न होता दिनेशचा. चेंडू पाठ संपर्क अजिबात डॉट बॉल. सातत्याने विचार गोलण्याची चांगली होती. विक्रम सेलेमस सातत्याने चांगले चांगले खेळाडू होते. मुंबई बघितलं घाटपूर विभागातील असो, त्यांच्या ठाणा विभागातील असो, जबरदस्त खेळाडू. मात्र या दरम्यान तेवढा चांगला संघ. पण सेकंड हा चेंडू अक्षेंद्र मैदानावरती ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू पाठ संपर्क अजिबात डॉट बॉल. सातत्याने डॉट चेंडू जास्त जास्त जात आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त धाबलकावरती 24 धावा. अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा धाबलकावरती आतापर्यंत. जयेश मडवी सुद्धा येत आहेत. सूरज मडवी माफ करा, नक्की त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर चांगला आमचे डीजे मास्तर येते. तोपर्यंत सातत्याने गोलंदाजी चांगली होती. आतापर्यंत 3रा चेंडू डॉट गेलाय. कारण का सामन्यामध्ये जशी पाहिजे षटकार चौकार, तर प्रेक्षक वर्ग शांतपणे मध्ये बसले. कारण का लंच ब्रेक सुद्धा मात्र बेंचवर करून घेते. त्याच्यानंतर मात्र एक चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एक बिग फाईट मॅच. चेंडू शेवटच्या बॅटच्या बेस कोलला आहे. चेंडू हवेमध्ये भरपूर क्षेत्राचे जज करतोय फलंदाज बाद. माझी आई माऊली, वरादेवी माझी आई माऊली, बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला, मनवर साधा जेवून मी आई तुझ्या चरणाला, मनवर. चेंडू ऑन साईडला माझा नवीन फलंदाज गेले. दिनेश गेलाय. दरम्यान जरा विचार केला तर शेवटचा चेंडू आहे सर, अंतिम चेंडू आहे. नक्कीच संतोषसाठी सुवर्ण संधी होती. जर एक षटकार जर मारला असता तर रोख रक्कम 10,000 रुपये दिले असते. मात्र या दरम्यान धाव आपण घ्यायची आहे. दरम्यान चेंडू किपरच्या पाठी गेलाय. तोपर्यंत चौकार धावण्याची गरज नाहीये. चौकार आलाय. षटक क्रमांक 5 संपलाय आणि धावसंख्या आतापर्यंत येत आहेत तब्बल 28 धावा धाबलकावरती. 29 धाब्याची गरज आहे. तर चला लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या बदलापूर इलेव्हन संघ. तर दुसऱ्या बाजूला विक्रोल इलेव्हन संघाचे 2 आघाडीचे फलंदाज. आपण जा मैदानाच्या आतमध्ये आणि लवकर आपण सामना सुरू करू. चला या पुढे लगेच नक्ष इलेव्हन संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलेत. ते शिवशक्ती पाले संघनायक आणि लवकर याचे नाणेफेकीसाठी शिवशक्ती पाले संघाचा संघनायक लवकर या पण नाणेफेकीसाठी. सुखदेव मडवी संघनायकाला पण पाठवा लवकर फास्ट. पुरस्कार देत योगेश पाटील नक्कीच पुरस्कार देत नक्ष इलेव्हन संघाचे. तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती पाले संघाचे पुरस्कार ते बघितले गेले तर सुखदेव मडवी या दोघांनी व्यासपीठावर दोन्ही मात्र पुरस्कार याचे व्यासपीठावरती. तसेच आमचे मान्यवर देवेंद्र मालुसरे शाखा प्रमुख की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल सामन्याचा. धर्मवीर चषक नक्कीच बघितलं होतं कारगिलच्या मैदानावरती. तेच मात्र आमचे देवेंद्र मालुसरे आहेत आमच्या व्यासपीठावरती. यांच्या शुभ हस्ते शाखा प्रमुख आहेत ते बदलापूरचे. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. योगीची पाटील गारिवली संघाच्या नक्कीच बघितलं तर नक्ष इलेव्हन संघाचे पॅकर्स आहेत ते पुरस्कार देत. त्याचे आमच्या व्यासपीठावरती लवकर आपण. चला शिवशक्ती पाले संघ. मी सातत्याने तुम्हाला कॉल करते. शिवशक्ती पाले संघाचा संघनायक लवकरात लवकर तुम्ही याचं कारण का घारवली संघाचं संघ बघितलं तर नक्ष इलेव्हन घारवली संघाचं संघनायक आले आमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही लवकर संघनायकाने यायचे फास्ट कारण का स्पर्धा भरपूर मोठी मित्रांनो. सातत्याने मला इकडनं कॉल करतो ते लवकर आपण या.
योगेश पाटील यांचा एक गारेवली संघ म्हणजे नक्षले मग गारेवली तर दुसऱ्या बाजूला बघू शकाल शिवशक्ती पाले सामना त्याला बरोबर संघ नाही का इकडे यायचे. चल देवेंद्र मालुसरे आपण विनंती असेल ज्ञानपिकीचा कौल आपण करून घ्या. तर दोन संघ आमने सामने बिग फाईट सामना की प्रेक्षक वर्गाने जरा जेवण वगैरे करून घ्यायचं लंचचा जर टाइम झालाय तर तुम्ही जाऊ नये कारण साधारण याच्यानंतर बिग फाईट मॅच मित्रांनो रती महारथी असतील. सातत्याने विचारते एक चांगल्या प्रकारचा आपल्याला क्रिकेटचा थरार मात्र पाहिजे क्रिकेटचा आपला दर्जा मात्र पाहायला भेटेल. आपली नियमावली श्री शिंदेकर एका बाजूला असेल विचारते शिवशक्ती पाले संघाच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूने श्री शिंदुलकर एका बाजूला असतील शिवशक्ती पाले संघाच्या माध्यमातून तर नक्षल संघाच्या संघाला मला जर नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अजय की आमची भिवंडीचा एक केवढं अजय त्या संघाच्या संघाने असतील नाणेफेकीचा कॉल करून घ्या. हा चेंडू लवर फुटत होता पहिल्या चेंडूवरती मात्र या दरम्यान फ्राय केला आहे चौकारीने आघात गुड शॉट. थँक्यू डीजे किस पप्पू दुलेचा वापर केला गेला या पहिल्या पिमो षटकामध्ये. योगेश वैद्य मैदानावरती यावेळेस दुसऱ्या बाजूला संदीप यादव याने पहिल्या शून्यवरती मात्र आगास केला चौकाराने तर तब्बल विचार 29 धावेची गरज आहे आणि पहिल्या शून्यवरती चौकार आलाय गुड शॉट. चांगला मात्र या दरम्यान टायमिंग साधला कारण का चेंडू लवकर फुटत होता खराब चेंडू फेकला होता पप्पू दुलेने. हा चेंडू ऑनलाईन घेऊन काढला आहे त्याच्यामध्ये चित्रक्षक येतील कारण का चेंडू गेला कार्पेटच्या पर्यंत फक्त आणि फक्त सिंगल 5 धावा दाबालकावरती बघितलं गेलं तर कमी धावा उभारल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बदलापूर संघाने मात्र यावेळेस फक्त आणि फक्त 29 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. स्ट्रायकरला फलंदाज या दरम्यान योगेश हा चेंडू स्क्रीन समोर घेऊन काढला आहे आउटफील्ड पास आहे चेंडू थांबला तोपर्यंत अजून एक चौकार येतोय 4 धावा. आनंद झाला हिंदू हृदय सम्राट चषक आयला जायला रे जायला आनंद झाला हिंदू हृदय सम्राट चषक आयला बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धा. थँक्यू डीजे चांगलं संगीत बघितलं गेलं तर स्पर्धेचं टायटल सॉन्ग रमेश दुर्यांचा आवाज हा चेंडू स्क्वेअर विकेट फक्त दिशा दिली आहे अजून एक चौकार येतोय गुड शॉट. सुवेदी गावच्या या स्पर्धाना बाळासाहेब तुम्हा वंदन करतो जुबेली गावच्या या स्पर्धाना बाळासाहेब तुम्हा वंदन करतो जुबेली गावच्या या स्पर्धाना. 13 धावा दाबालकावरती येत आहेत सेकंड चेंडू स्वप्नाने घेऊन काढला फक्त सन्मान दिले चेंडूला चेंडूची फील होती दीपेश कवरला खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत अजून एक धावसंख्या तब्बल 14 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्ग असते पहिले पिवनचा नक्कीच वादळ मैदानावरती कारण का सातत्याने आपण बघतोय 3रा दिवस मैदानाच्या आतमध्ये वादळ सातत्याने येतोय कारण का वादळ एक काम करतो मैदान पूर्णपणे साफ होऊ शकत सातत्याने विचार जर केला तर जबरदस्त आपण स्पर्धा बघतो नाही तेवढंच चांगला मात्र क्लायमेट सातत्याने 3ऱ्या दिवसामध्ये वादळ मैदानाच्या आतमध्ये तर धावसंख्या दाखवतो तब्बल त्या 14 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिले मार्गाचा असताना पप्पू द्वे एक चांगले आयोजक आहेत त्यांच्यामधून भरपूर स्पर्धेला मात्र हातभार लाभलाय हा चेंडू स्वप्नाने घेऊन काढला आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येतोय चेंडूची फील होतीये पहिले षटक संपलाय आणि धावसंख्या दाखवते फक्त आणि फक्त दरम्यान 15 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिला संपलाय. डीजे विराजी मंगे झुले दादा हाय पोंसर भारी चेतन झुले दादा हाय पोंसर भारी मंगे झुले दादा हाय पोंसर भारी चेतन झुले दादा हाय पोंसर भारी
स्पर्धा शहरी ग्रामीण विभागाची बाजी होतय षटकर चौकाराची जय हनुमान क्रिकेट संघाची स्पर्धा झुपेली याच गाव थँक्यू डीजे आपण टायटल सॉन्ग बघू शकाल या स्पर्धेचा. तर 15 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिले संपले गोलंदाज दिनेश दुबे. तब्बल 29 धावेची गरज आहे. तर 15 धावा दाबालक येत आहेत. 14 धावेची गरज आहे. मना चेंडू अपडच मध्ये गेला आहे. तोपर्यंत जबरदस्त क्लास ड्राइव्ह चौकार गुड शॉट. आमचा मंगेश भाई पटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाई. थँक्यू डीजे. मना चेंडू अपडच मध्ये गेला जबरदस्त क्लास टायमिंग. तोपर्यंत चेंडू 1 बॉल संदर्भ अजून एक चौकार येतोय गुड शॉट. थँक्यू डीजे. तेवीस धावा दाबालकावरती. तर चेंडू जर गेले असेल तर लवकर मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. नक्की तर चेंडू येतोय. नक्की समजा लाडका प्रेक्षक वर्ग भरपूर आपला सहकार्य करतो. सातत्याने विचार केला चेंडू जेव्हा मंडपावरती जातोय तेव्हा म्हणजे प्रेक्षक वर्गाला मात्र यावेळेस सातत्याने चेंडू काढायला हरकत नाही. थँक्यू की भरपूर तुमचा सहकार्य मला लागतं. धावसंख्या फक्त 23 धावा 29 धावेची गरज असताना सामना मात्र जबरदस्त आहे. संपल्या अर्धा. चेंडू पुन्हा एकदा माणसं घेईन बॅकफूट पॉईंट मधून जबरदस्त क्लास ड्राइव्ह सातत्याने बघितले गेले तर चौकार येतात मैदानामध्ये. अजून एक चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे वन्स अगेन सामना खुला केलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती विक्रू 11 संघाने. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू डीजे. किस्त मॅन ऑफ द मॅच सामन्याचा योगेश मध्ये चांगली प्रकाश पण योगेश आहे सामना व्यासपीठावरती. विक्रू 11 संघाने मात्र सामना जिंकलाय. यापुढील सामना बिग फाईट सामना असणार आहे. नक्ष 11 गारिवली विपक्ष. संदीप माफ करा संदीप थोडीशी मिस्टेक गोंधळ का क्षमा सुद्धा. मनीष पापे सुद्धा घेतले गेले तर संदीपने याचे व्यासपीठावरती संदीप मॅन ऑफ द मॅच सामन्याचा जबरदस्त सामना क्रिकेट संदीपच्या माध्यमातून बघितला. सामना मात्र जिंकला. याच्यानंतर बिग फाईट सामना भरपूर मोठा सामना आपण बघू शकाल. एका बाजूला नक्ष 11 गारिवली तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती पाले. आपल्यातून क्रिकेटचा थरार आपल्याला पाहिजे. कोणत्या प्रेशर कुठे जाऊ नका कारण सातत्याने भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही एन्जॉय करू शकाल. तुमच्याकडे एक पर्वणी असेल एक मेजवानी असेल या शनिवारच्या दिवसामध्ये कारण का चांगला तुम्हाला सामना यावेळेस बघायला भेटेल. तर संदीपला सन्मानित करतील व्यासपीठावरती